कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील KMT अनुकंपा तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कायम नियुक्ती न मिळाल्यामुळे अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। गेली 11 वर्ष रोजंदारीवर सेवा बजावूनही नियुक्तीचे आदेश न देणाऱ्या प्रशासनाच्या टाळाटाळीला कंटाळून सर्व अनुकंपा कर्मचारी 12 ऑगस्ट पासून महानगरपालिकेसमोर उपोषणास बसले आहेत। गेली अनेक वर्ष कामगार अधिकारी संजय इनामदार यांच्याकडून 8 दिवसात कायम करतो, 15 दिवसात ऑर्डर मिळेल अशा खोट्या आश्वासनांची मालिका सुरू आहे। 25 जानेवारी 2024 रोजी कर्मचाऱ्यांकडून बंधपत्र लिहून घेतलं। 3 फेब्रुवारी रोजी CPR हॉस्पिटलमधून मेडिकल फिटनेस प्रमाणपत्रही सादर केलं। तरी 8-9 महिने उलटूनही नियुक्तीचा आदेश मिळालेला नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। 4 जुलै 2024 रोजी 16 अनुकंपा वारसांची यादी जाहीर करून 9 जुलैला पुन्हा बंधपत्र घेतले गेले, परंतु 2 दिवसात ऑर्डर मिळेल असे सांगून पुन्हा दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत। यापूर्वी 22 ऑगस्ट 2024 रोजी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिल्यावर 1 महिन्यात नियुक्तीचे आश्वासन मिळाले होते, मात्र त्यानंतरही काहीच घडले नाही। एकूण 16 कर्मचारी हे कायम नियुक्तीपासून वंचित असून जोपर्यंत कायम ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा KMT कर्मचारी स्वाती खांडेकर यांनी दिला। आम्ही KMT मध्ये 11 वर्ष झाली अनुकंपामध्ये कायम होण्यासाठी लढा देत आहोत। आम्हाला 11 वर्ष झाली बदली व्हावं म्हणूनच कामावर घेतलेला आहे। 11 वर्ष झाली हा आम्ही लढा देत आहोत। आम्हाला कायम अजूनही केलेलं नाहीये। आता प्रशासनाकडे आम्ही उपोषणचा हा मार्ग अवलंबलाय। आम्हाला जोपर्यंत ऑर्डर मिळत नाहीये, कायमची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असंच चालू राहणार आहे। आम्ही अनुकंपाचे 16 कंडक्टर ह्या परमनंट ऑर्डर पासून वंचित आहोत। त्यामुळे जोपर्यंत मिळत नाही ऑर्डर तोपर्यंत आम्ही हे उपोषण असंच चालू ठेवणार आहे। या अगोदर आम्ही 11 वर्ष झालं हेच चालू आहे आमचं। प्रत्येक आयुक्त वगैरे येतात, बदलतात, जातात, हेच आम्हाला सांगितलं जातं आज देतो ऑर्डर, उद्या देतो, पण आता 11 वर्ष झाली आम्ही हेच त्यांचं आश्वासन ऐकत बसलोय। त्यामुळे आता आमची कॅपॅसिटीच नाही की बाबा इथून पुढे बदली म्हणून हे काम करणार। या महागाईच्या ह्याच्यामध्ये ह्या पगार आम्हाला परवडत नाहीये। आमच्या घरी लहान मुलं आहेत, आईची जबाबदारी आहे, अनुकंपामध्ये असल्यामुळे आईची जबाबदारी, बहिणीची जबाबदारी ही सगळी आमच्यावरच आहे। त्यामुळे आता आम्हाला परमनंट झाल्याशिवाय पर्यायच नाहीये। यावेळी वैशाली लाहिगडे, राबिया नदाफ, तृप्ती सरनाईक, असिता पाटील, अपेक्षा कदम, सीमा तवटे, धनाजी खांडेकर, प्रशांत धुमाळ, गौरव पाटील, आकाश मांढरे, महेश जाधव, प्रल्हाद पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।